श्राद्ध पक्ष म्हणजे पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे आणि प्रतिपदा तिथीपासून अमावस्येपर्यंत हे श्राद्ध पक्ष वेगवेगळ्या तिथीला केलं जातं. पण या प्रत्येक तिथीला श्राद्ध पक्ष किंवा तर्पण केल्याने काय लाभ होतात? तुम्ही कधी जाणून घेतलेलं आहे का? तर आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं सांगितलेलं आहे प्रतिपदेपासून ते अगदी सर्व पित्रे अमावस्येपर्यंत. त्यामध्येच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सप्तमीला जर केलं तर शेती आणि शेतजमिनीची प्राप्ती होते. अष्टमीला जर श्राद्ध केलं तर व्यापारात लाभ होतो. नवमीला श्राद्ध केलं तर नोकरी उद्योगात भरभराट होते. दशमीला तुम्हाला सर्व सुबत्ता आणि वैभव प्राप्त होतात. एकादशीला श्राद्ध केल्याने ऐहिक सुखाचा लाभ होतो. द्वादशीला सुवर्ण लाभ होतो. बघा, त्रयोदशीला जर तुम्ही श्राद्ध केलं तर पद प्रतिष्ठेची प्राप्ती होते. चतुर्दशीला सर्वसामान्य समाधानी जीवन ज्यांना हवे त्यांना प्राप्त होतं. आणि त्यानंतर सर्व पितृ अमावस्येला जर श्राद्ध केले तर सर्व इच्छांची पूर्तता होते. तर यासाठीच डिटेल व्हिडिओ बघा की प्रतिपदा, द्वितीया, तृतीयेला श्राद्ध केलेलं काय फळ प्राप्त आहे. त्यासाठी या व्हिडिओला जरूर भेट द्या.